भाजपचे ठाणे जिल्हा विभागीय उपाध्यक्ष संतोष शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। खासदार कपिल पाटील, आमदार रवींद्र पाठक, दशरथ तिवरे, शंकर खाडे, बाळ्यामामा म्हात्रे, मारुती धिरडे, शहापूरचे नगरसेवक आदींनी शिंदे यांना शुभेच्छा दिल्या। संतोष शिंदे यांच्या झेप या कार्य अहवालाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले। संतोष शिंदे यांच्या हजारो हितचिंतकांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या। साई सेवा ट्रस्टच्या वतीने श्री क्षेत्र टाकी पठार येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी मठाधिपती फुलनाथ बाबा, रविशेठ पाटील, मीनाक्षी मडके, प्रकाश भांगरत, कमलाकर घरत हे मान्यवर उपस्थित होते। आवरे पुंडे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रामकृष्ण निचिते यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने आपला झेंडा फडकविला। तेथील उपसरपंच सुवर्णा हरड यांचे आमदार पांडुरंग बरोरा, संजय निमसे यांनी अभिनंदन केले। आता पाहू एक खळबळजनक बातमी। ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पहिल्या केबल वृत्तवाहिनीचे मालक पत्रकार प्रियेश जगे यांच्यावर रविवारी संध्याकाळी शहापूर येथे ते आपले मित्र सुभाष भेरे यांचे बरोबर एका मोटर गॅरेज मध्ये बसले असताना 5-6 अज्ञात मारेकऱ्यांनी दंडुक्याच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला केला। आमच्या विरुद्ध तक्रार करतोस काय असा जाब विचारून त्यांनी पत्रकार प्रियेश यांना जीवघेणी मारहाण केली। तोंडाला रुमाल बांधून आणि दुचाकी वाहनांच्या नंबर प्लेट काढून ते हल्लेखोर आले होते। पत्रकार जगे यांचे मित्र युवा सेनेचे तालुका अधिकारी सुभाष भेरे यांनी हल्लेखोरांशी प्रतिकार केल्यामुळे जगे हे प्राणघातक हल्ल्यामधून वाचले। त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। पत्रकार जगे यांच्यावरील हल्ल्याचा शहापूर तालुका पत्रकार महासंघाने पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांना निवेदन देऊन निषेध केला असून हल्लेखोरांना त्वरित अटक करा अशी मागणी केली आहे। जगे यांच्यावरील हल्ल्याची दखल महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी घेतली असून त्यांनी देखील हल्ल्याचा निषेध केला आहे। मुरबाड पत्रकार संघाचे अण्णा साळवे, महाराष्ट्र राज्य आरपीआय तालुका उपाध्यक्ष संतोष भोईर, मनसेचे तालुका अध्यक्ष जयवंत मांजे यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे। काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश धानके व त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे। माजी खासदार सुरेश टावरे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शंकर खाडे, माजी तालुका प्रमुख काशीनाथ तिवरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण कासार, शहापूरचे नगरसेवक सचिन तावडे, अजित आळशी, हरेश पष्टे, सुभाष विशे, सागर सावंत, मिलिंद मधुकर भोईर, माजी जिल्हा परिषद सदस्य राजाराम बळवी, आयटी सेनेचे तालुका संघटक अनुज अवसरे, भाजपचे जिल्हा विभागीय उपाध्यक्ष संतोष शिंदे, तालुका चिटणीस गौतम गोडे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अविनाश थोरात, आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष नागेश खोंबरे, शिवसेनेचे गटप्रमुख प्रदीप पितळे, सहकार सेनेचे तालुका संघटक किरण सोकांडे, तालुका वारकरी संप्रदायाचे संघटक व तालुका शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते हभप पुरुषोत्तम महाराज भेरे, शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख रमेश देशमुख, भारतीय विद्यार्थी सेनेचे तालुका संघटक सुरेश पाटील, काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश भांगरत आदींनी पत्रकार प्रियेश जगे यांची रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली व त्यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध केला। आमदार पांडुरंग बरोरा, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष दशरथ तिवरे, सरचिटणीस मनोज विशे, शिवसेनेचे शहर प्रमुख विजय भगत, सामाजिक कार्यकर्ते श्यामबाबा परदेशी, कवी गोपाळ वेखंडे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी शेठ अधिकारी यांनी दूरध्वनीद्वारे पत्रकार प्रियेश जगे यांच्या प्रकृतीची चौकशी केली। याबाबत शहापूरचे पोलीस कसोशीने तपास करीत असून चेहऱ्यावर रुमाल बांधून वाहनांच्या नंबर प्लेट काढून हल्ला करण्याचा हा शहापूरमधील तिसरा प्रकार आहे। यामागे संघटित गुन्हेगारांची सुपारीबाज टोळी कार्यरत असावी अशी जोरदार चर्चा तालुक्यामध्ये आहे।
दरम्यान पत्रकार जगे यांच्यावरील हल्लेखोरांचा लवकरच तपास लागेल असा विश्वास पोलीस व्यक्त करीत आहेत. आता पाहू बाळकडू. हल्ले करून विचार बदलत नाहीत. अविचारी राक्षस फार काळ टिकत नाहीत. एक क्षण ध्यानांचा असला तरी सत्य काही लपून राहत नाही. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष धीरज झुगरे यांनी आपला वाढदिवस गेल्या आठवड्यात साजरा केला. त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्या तसेच दप्तरांचे वाटप केले. वासिंद येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी माधव भंडारी, केशव उपाध्याय, श्वेता शालीन, नरेंद्र पवार, रवींद्र भुसारी या मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ह.भ.प. कैलाश महाराज निश्चिते यांच्या पाषाणे येथील वारकरी विद्यापीठाला आमदार नरेंद्र पवार यांनी भेट दिली. त्यावेळी भाजपचे रवी पाटील, कैलाश सर निश्चिते, रवींद्र चंदे, विष्णू चंदे, सुरेश भांगरथ हे उपस्थित होते. कल्याण येथील श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञानपीठ वाचनालयाने आयोजित केलेल्या काव्य मैफिलीमध्ये कवी संजय गगे यांनी आपल्या कविता सादर केल्या. आणि आता पाहू कवी महेश ढानके यांचे शब्द अंतरीचे. भ्याड हल्ले करून लेखणी दाबली जात नाही. अन्यायाविरोधात लेखणी तळपल्याशिवाय राहत नाही.